विचार करा, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक नवीन घरात भाड्याने राहण्यासाठी जागा पाहायला जाता. तुम्ही अगदी आनंदात, शांततेत घराचा दरवाजा वाजवता आणि अचानक आतून एक जिवंत काळ तुमच्या अंगावर धावून येतो. पंजाबमधील पटियालाच्या घुमरनगर भागामध्ये घडलेली ही थरारक घटना सध्या संपूर्ण देशात व्हायरल होत आहे. अंकित साबावाल आणि त्याची पत्नी सैफ अली हे दोघे एका प्रॉपर्टी डीलर सोबत भाड्याने घर बघण्यासाठी गेले होते. त्यांनी घराचे गेट उघडले. त्यांनी आत पाऊलही ठेवले नव्हते, इतक्यात घरात पाळलेला एक भयंकर पिटबुल कुत्रा धावत बाहेर आला. कुत्र्याने थेट सैफ अली यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचे हात आणि पाय आपल्या जबड्यात पकडले. पती अंकित यांनी प्राण्याची बाजी लावून पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्या हिंसक कुत्र्याने अंकित यांच्यावरही हल्ला केला. अवघ्या 1.5 मिनिटात त्या पिटबुलने या पती पत्नीला 25 ते 26 वेळा चावा घेतला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की शेजारी लोक हातात काटे घेऊन धावून आले. मालकिनीने सोडण्याचा प्रयत्न केला, पण पिटबुल इतका आक्रमक झाला होता की तो कोणाचंच ऐकायला तयार नव्हता. अखेर लोकांनी काठ्या मारून कसाबसा त्या दाम्पत्याचा जीव वाचवला. आज या घटनेत त्या पत्नीची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागली आहे. पतीच्या पाठीवर आणि पायावर अनेक टाके पडले आहेत. दोघेही सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध BNSच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. पटियालाच्या महापौरांनी शहरात हिंसक कुत्र्यांच्या प्रजातीवर पूर्ण बंदी घालण्याचा प्रस्ताव आणला आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतो, अशा घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे का होते? इथे दोष त्या प्राण्यांचा आहे की त्या पाळणाऱ्या माणसाचा? पिटबुल ही प्रजाती मुळातच अत्यंत आक्रमक मानली जाते. अनेक देशांमध्ये पिटबुल पाळण्यावर कडक कायदे आणि बंदी आहे. भारत सरकारने अशा धोकादायक प्रजातीवर निर्बंध आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण दुर्दैवाने आपल्याकडे लोक स्वतःचा रोबाब किंवा स्टेटस सिम्बॉल दाखवण्यासाठी अशा हिंसक कुत्र्यांना घरात पाळतात. ना त्यांना योग्य ट्रेनिंग देतात, ना घराबाहेर आणताना त्यांच्या तोंडाला मजल किंवा पट्टा बांधतात. आपल्या देशात बंदुकीचे लायसन मिळवणे कठीण आहे. मग माणसाच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या अशा हिंसक कुत्र्यावर कठोर नियमावली का नाही? एखाद्या निष्पाप माणसाचा जीव गेल्यानंतरच आपण जागे होणार का? या घटनेबद्दल आणि पाळीव कुत्र्यांच्या सुरक्षेच्या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रशासनापर्यंत हा आवाज पोहोचेल. धन्यवाद.